नमस्कार मंडळी. तर आज मी साजूक तुपातला गोडाचा शिरा बनवणार आहे. आज बाप्पाला नैवेद्य दाखवायचं होतं, तर काहीतरी युनिक करायचं होतं. कधीपासून मनात होतं की गोडाचा शिरा बाप्पाला नैवेद्य द्यायचा आहे, पण निमित्त मिळत नव्हतं. म्हणजे टाईम पण भेटत नव्हता आणि निमित्त पण भेटत नव्हतं. ऑफकोर्स की नैवेद्य द्यायला बाप्पाला निमित्त कशाला हवं आहे. तर घरात तो प्रसाद सगळीच खाणारी असतील तर छान वाटतं. आणि प्रसादाच्या काहीतरी निमित्ताच्या दिवशी जर केला ना, तर खायलासुद्धा तितकीच मज्जा येते. त्याच्यामुळे मग गोडाचा शिरा बनवण्याचा आज प्लॅन केला. तर इथे आहे ना, मी रवा घेतलेला आहे, पूर्ण असा मस्त भाजून घेतलेला आहे. थोडासा लालसर झालेला आहे, तेव्हा मग मी याच्यामध्ये तूप टाकून घेतला. आणि हा ओरिजिनल तूप आहे. ओरिजिनल म्हणजे घरगुती बनवलेला तूप आहे. तर हाच तूप मी याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळे कोणते केमिकल वगैरे ॲडेड नाही आहे त्याच्यामध्ये. किंवा त्याच्यामध्ये जेव्हा थोडंसं बाहेरचं मार्केटमधून जेव्हा तुम्ही तूप आणताना थोडासा भ्रष्टाचार केलेला असतो, त्याच्यामध्ये भेसळ केलेली असते, त्याच्यामध्ये काय ना काय टाकलेलं असतं. तर हे घरात बनवलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे. जी तुपाची रेसिपी आहे त्याच वाईज केलेलं आहे. आणि नंतर तूप टाकल्यानंतर हे ना थोडंसं असं मस्त भाजून घेतलेलं आहे. भाजून म्हणजे जितका तो थोडासा लालसर होईपर्यंत मी त्याला असंच परतवत केले. जितका तो लालसर होईल तितके खायला अजून रंगत येते. आणि तुम्ही जास्त तूप टाकू शकता, पण प्रॉब्लेम काय होतं, ज्यांना काही यांनाच तूप सूट होतं, सगळ्यांनाच तूप सूट होत नाही. आमच्या घरात मम्मी पप्पा तूप खातात, पण आम्हाला तो सूट होत नाही. त्याच्यापासून आम्हाला थोडंसं गळ्याला वगैरे होतं त्रास. आणि म्हणजे थोडासा सर्दी झाल्यासारखं मला होतं. त्याच्यामुळे मी जास्त तूप नाही खात. तुपाची मला सवय नाही आहे बोलू शकता. तर त्याच्यानंतर आहे ना, मी ड्रायफ्रूट्स टाकले, ते थोडेसे परतवले. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मी हे पाणी घेतलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ऑप्शन करू शकता. एक तर तुम्ही एक तर तुम्ही पाणी गरम करू शकता, किंवा तर याच्यामध्ये मी गरम पाणी सुद्धा ॲड केलं असतं, पण मी थंड पाणीच ॲड केलं आहे. तर तुम्ही ते करू शकता, म्हणजे गरम पाणी ॲड करू शकता. आणि हे झाल्यानंतर आता हे आहे ना सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं पाणी. म्हणजे जेव्हा पाणी टाकलं आणि पूर्ण ते लम्स आहेत ना ते काढून टाकायचे, म्हणजे आपला जो रवा आहे तो चांगला फुलला जाईल. आणि एवढी गॅरंटी आहे की आपल्याला तो रवा नरम होणार नाही, एकदम सुटसुटीत होणार आहेच. तर थोडं मला पाणी कमी वाटलं, थोडं पाणी टाकलं. म्हणजे तुम्ही आहे ना, एक जर वाटी घेतलीत तर एका वाटीप्रमाणे 2 ते अडीच वाट्या तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता. नंतर मी झाकण ठेवलं होतं थोडा फुलण्यासाठी, आणि मस्त फुलला गेलेला आहे बघू शकता. आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी गूळ टाकून घेते. तर गूळ मी आहे ना हे केलं होतं, जे सुरीनी करतात ना, तर तसं करून पूर्ण कट करून घेतला, म्हणजे टाकायला कसं बरं पडतं ना. तर तसा करून घेतला. तुम्ही काला गूळसुद्धा वापरू शकता. काला गूळ तर हेल्थसाठी सुद्धा चांगला असतो. पण आमच्याकडे काला गूळ म्हणजे जर तुम्ही बोला तिथे पण भेसळ आलीच. ते लोक काय करतात की तो साखरेसारखाच असतो तितका गोडाचा गूळ जसा ओरिजिनल मार्केटमध्ये, म्हणजे ओरिजिनल जिथे बनवला जातो गूळ तिथे जसा मिळतो ना, तसा गूळ अजिबात बनवलेला नसतो. त्याच्यामुळे तो फक्त नुसता करपवलेला असतो, ते दिसतं. आणि फ्लेवरसुद्धा जो काळा गूळ असतो त्याचा फ्लेवर येतो तसा अजिबात येत नाही त्या गुळामध्ये. त्याच्यामुळे मग आम्ही जो गूळ मार्केटमध्ये आहे तोच अवेलेबल आहे, तोच यूज करतो. तर इथे मी
गूळ टाकलेला आहे. मला वाटलं थोडासा कलर यावा आणि थोडासा फ्लेवरसुद्धा गुळाचा यायला पाहिजे आणि म्हणजे गोड लागायला पाहिजे, पचका नको लागायला, म्हणून मग मी थोडा जास्तीचा गूळ याच्यामध्ये टाकला आहे. आणि आमच्याकडे गोड खूप खातात, आम्हाला गोड खूप आवडतं, त्याच्यामुळे जरी जास्तीचा गूळ जरी झाला ना तरी काय प्रॉब्लेम नसतं. तर मी असा पूर्ण स्प्रेड करते, जिथे कुठे गूळ असेल मग तो काय होईल, मेल्ट होईल, म्हणून मग मी असं सगळीकडनं फिरवून घेते. तर कुठे कुठे पिवळे पिवळे तुम्हाला दिसत असतील डॉट, म्हणजे ते गूळच आहे. तर हे असंच पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्ही नॉनस्टिकचा वापरत असाल ना पॅन किंवा ती कढई वगैरे असते, तर त्याच्याने सुद्धा ते व्यवस्थित होतं. इथे झाकण ठेवलं होतं मी थोडा वेळ पूर्ण मेल्ट होण्यासाठी, आणि झाकण ठेवल्यानंतर काढलं मी, आणि हा मस्त गोडाचा शिरा तयार झालेला आहे. आणि बाप्पाला मस्त नैवेद्य झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गोडाचा शिरा बनवू शकता. खूप छान लागतो, अगदी दूध न टाकता सुद्धा तो छान लागतो. बघा पूर्ण असा मस्त नरम झालेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा.